आता पाहूयात राजकीय घडामोडी वेगवान पद्धतीने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। आज रात्री 8 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्यावर ठाकरे गटानं माणिकराव कोकाटेंचा निषेध करत घोषणाबाजी केली आहे। यावेळी कृषी मंत्री कोकाटे यांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिकमध्ये येत्या रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जम्बो प्रवेश सोहळा पार पडणार आहे। ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे भाजपात प्रवेश करतील। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। धुळ्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट मैदानात उतरलाय। आज कृषी मंत्री धुळ्याच्या दौऱ्यावर आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार गट आक्रमक होण्याची शक्यता आहे। या संदर्भात पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवलाय। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा व्हावा यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात 2 गट निर्माण झाले। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी पक्षातील काही नेते आग्रही असल्याची माहिती आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। दरेकर यांच्या सहकार पॅनलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे, तर शिल्लक 6 उमेदवार सुद्धा निवडून आणण्याचा सहकार पॅनल प्रयत्न करणार आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते वसई हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल ढाबे निर्माण झालेत, मात्र या ढाब्यांची नावं गुजरातीमध्ये असल्यामुळे मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे। बच्चू कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अमरावतीमध्ये नांदगाव पेठ टोल नाक्यावर बच्चू कडूंनी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले, तर नांदगाव पेठ पोलीस स्टेशनसह ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनमध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेत। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयानं संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्या आदेशाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। याविरुद्ध सोमनाथ सूर्यवंशी यांची बाजू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मांडणार आहेत। सर्वोच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी होईल। भंडारा नगरपालिकेला शरद पवार गटानं घेराव घातला होता। अनेक प्रभागांमध्ये उद्भवलेल्या प्रश्नांसंदर्भात हे नागरिक संतप्त झाले होते, त्यामुळे मुख्याधिकारी यांना गढूळ पाणी भेट देत निषेध व्यक्त केलाय। आपल्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी नारायण राणेंनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे। राणेंनी 2021 मध्ये पत्रकार परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। या प्रकरणी राणेंविरोधात 4 ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले होते। दिल्लीत संसदेमध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना महिला खासदारांनी जाब विचारला। यात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छावही होत्या। महाराष्ट्राबद्दल कोणीही काही बोलावं हे आम्ही सहन करणार नाही आणि यापुढे जर कोणी मराठी माणसांबद्दल काही बोललं तर प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने त्यांना जाब विचारू, असा इशारा शोभा बच्छाव यांनी दिलाय। पहिलीपासून 3 भाषा जगात कुठेच नाही, त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मत मांडलंय। मातृभाषा आणि इंग्रजी असताना तिसरी भाषा वाढवू नये। पहिलीपासून अनेक भाषा शिकताना मुलांचं लिंग, वचन, शब्द अशा अनेक बाबतीत गोंधळ उडू शकतो, असंही तज्ज्ञांचं मत आहे, असं नरेंद्र जाधव यांनी नमूद केलंय। शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांचे हॉटेलची जागाही अवैध असल्याची माहिती मिळते। कृषी विद्यापीठाच्या जागेवर अनधिकृतरित्या जे हॉटेल उभारण्यात आलं आहे त्याच हॉटेलमध्ये अवैध दारूसाठा मिळाल्यानं खळबळ उडाली होती। या हॉटेलला नागपूर महानगरपालिकेनंही नोटीस बजावली होती। मंगेश काशीकर हे एकनाथ शिंदे यांचे पीए सचिन जोशी यांचे निकटवर्तीय असल्यानं त्यांना अभय मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। प्रहार संघटनेच्या आंदोलनावर सरकार असंवेदनशीलच आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिली आहे। जर सरकारमधले मंत्रीच असं करणार असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असंही शिंदे म्हणालेत। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। यावेळी अमित शहांनी रवींद्र चव्हाणांना शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्रातील संघटनात्मक विषयांवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। यामध्ये बाळा बांगर यांच्या पत्नीशी वाल्मिक कराड संवाद साधत असल्याचं ऐकायला मिळतंय। यामध्ये संबंधित महिलेनं सोशल मीडियात केलेली पोस्ट डिलीट करण्यात आली आहे। सदर महिला बांगर यांच्यासह त्यांच्या आईवडिलांकडून झालेल्या छळाचा पाढा वाचून वाल्मिक कराडांना विनंती करते। यावर वाल्मिक कराडकडूनच मदतीचं आश्वासन देखील दिलं जात आहे।